मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत। काही देवी पुराणाचे आपले भाग भरपूर बाकी आहेत, तर जे महत्त्वाच्या जर दिवस राहतो तर त्या दिवशी त्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर आता आपण देवीची आराधना कशी करावी आणि सरस्वती मातेची आराधना कशी करावी, बसंत पंचमीला कोणत्या मंत्राचा जप करावा, पुढे या व्हिडिओनंतर दुसरा व्हिडिओ सरस्वती मातेच्या आराधनेचा राहील। स्तोत्र मंत्र सर्व देवी पुराणामध्ये सरस्वती पंचमीचे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे बसंत पंचमीची, तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। आता आज आपण देवीच्या आराधनाचे वर्णन करूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। हे 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे देवी भागवत पुराण आहे। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच देवी भागवत पुराण ऐकायला मिळतं। तर देवीची कृपा अपार राहते, आपल्या कुलाचा वंश वाढतो। देवीचे 2 शब्दसुद्धा आपण कानी श्रवण केले तर आपल्या कुलातील जर अडथळे येत असतील, कुलातील वंशांना म्हणजे आपल्या मुलांना पतींना काही कामामध्ये अडथळे येत असतील तर रस्त्यात जे दगड पडलेले आहेत तर देवी माता अंबे माता दुर्गा माता ते दगड बाजूला करते आणि आपल्याला रस्ता दाखवते, सरळ जाण्याचा मार्ग दाखवते। हे मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगत आहे। तर नक्की सर्वांनी देवीची आराधना करावी। कोणतीही व्रतकथा असो या कोणतेही देवाचे धर्माचे आपण 2 शब्द श्रवण केले तर कुठे ना कुठे त्याचं पुण्य नक्की मिळतं। तसे हे देवी भागवत पुराण आहेत 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे। जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल, त्याला जे देवीची आराधना कशी करावी याचे वर्णन ऐकायला मिळेल। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नारदांनी नारायण मुनींना विनंती केले की महाराज, देवीची आराधना कशी करावी, ती देवी मग परमपद कोणाला देते, तिच्या आराधनेचा विधी किती प्रकारचा आहे, ते सर्व मला सांगा की ज्यामुळे जगदंबा भक्तांना नरकात जाण्यापासून वाचवते। नारायण म्हणाले, देवर्षी नारदा, तू ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, तेव्हा कोणत्या प्रकारे आराधना केली असता देवीचा कृपा प्रसाद लाभतो ते नीट लक्ष देऊन ऐका। स्वधर्म म्हणजे काय ते तुला मी सांगतो, कारण या संसारात अनादी काळापासून देवीची पूजा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे ती घोर संकटातून सोडवते। तेव्हा लोक कोणत्या ना कोणत्या विधिविधानाने तिची अर्चना करतात ते ऐका। प्रथम तिथीप्रमाणे, नंतर नक्षत्राप्रमाणे, मग योग्याप्रमाणे, मग वारानुसार, कारणानुसार आणि महिन्यानुसार पूजा विधी सांगते। प्रतिपदेला देवी पूजनात तुपाचा नैवेद्य अर्पण करावा, ते तूप ब्राह्मणाला दान द्यावे, त्याचे फळ निरोगीपणे हे आहे। द्वितीयेला पूजेमध्ये साखरेचा नैवेद्य अर्पण करावा, ती साखर ब्राह्मणाला दान द्यावी, त्यामुळे दीर्घ आयुष्याचा लाभ होतो आणि लक्ष्मीची प्राप्ती होते। तृतीयेला 9 दिवस देवीचे राहतात, तर कोणते कोणते आपल्याला नैवेद्य अर्पण करायचे, चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र, आषाढ महिन्यामध्ये नवरात्र येते आणि 1 जानेवारी महिन्यामध्ये नवरात्र येतात। तर असे गुप्त नवरात्र असतात एका वर्षातून 4। तर आपण देवीला कोणत्या प्रकारे आपण प्रसन्न करू शकतो, त्यांना नैवेद्य म्हणून भोग अर्पण करू शकतो। ज्या घरामध्ये भोग दिला जातो माता सरस्वतीला, माता कुलदेवतेला, तर आपल्या मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत होते, सर्व पापांचा नाश होतो। त्याशिवाय महालक्ष्मी सुद्धा त्या व्यक्तीवर प्रसन्न होते। तर प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुपाचा नैवेद्य द्यावा। ते तूप थोडंसं वाटीभर तूप ब्राह्मणाला जर दान दिले तर खूप मन्वंतरापर्यंत आपल्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होते। मग त्यानंतर फळ निरोगी राहणे, आपल्याला निरोगीपणा राहण्याचा आशीर्वाद मिळतो। द्वितीयेला म्हणजे दुसऱ्या दिवशी, नवरात्रीच्या द्वितीयेला पूजेमध्ये साखरेचा नैवेद्य अर्पण करावा, ती साखर ब्राह्मणाला दान द्यावी, त्यामुळे दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते। तृतीयेला नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुधाची खीर बनवावी, असे पूजन करून दान द्यावी, म्हणजे सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात। चतुर्थीला, चौथ्या दिवशी पुऱ्यांचा नैवेद्य द्यावा, त्याच्या फळ विघ्न नाश पावतात। जर आपण पुऱ्यांचे नैवेद्य दिले तर आपल्या जीवनात काही विघ्न, काही संकट येत असतात विनाकारण, तर हे विघ्न नाश पावतात। पंचमीला पूजेमध्ये केळी अर्पण करावी, म्हणजे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी आणि कुशाग्र बुद्धी होते। षष्टीच्या दिवशी, नवरात्रीच्या 6व्या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे अंगकांती सतेज होते। सप्तमीला देवी व ब्राह्मण यांना गूळ द्यावा, त्यामुळे शोक नष्ट होतो। अष्टमी तिथी
तेव्हा नारळाचा नैवेद्य द्यावा. भवानीला कन्याकुमारीला नारळ अर्पण करावे. देवीपुढे नारळ खडीसाखरचे नैवेद्य द्यावे. कणा नारळाची देवीची ओटी भरावी आणि गजरा देवीला नक्की अर्पण करावा. पानाचा विडा देवीला अर्पण करावा. नैवेद्य दाखवून ते ब्राह्मणाला दान द्यावे. नारळ एक नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला दान द्यावे, म्हणजे त्रिताप नष्ट होतो. तीन लोकांचा जो ताप असेल, तीन लोकांचे जे काही चिंता असेल तर ती चिंता नष्ट होते. नवमीला लाया अर्पण कराव्या, त्यामुळे इहलोकी आणि परलोकी सुखाची प्राप्ती होते. दशमीला काळे तीळ नैवेद्यात अर्पण करून विप्राला दिले तर यमाचे भय राहत नाही. एकादशीला दह्याचा नैवेद्य अर्पण करून ब्राह्मणाला ते दही द्यावे, म्हणजे देवीची प्रीती लाभते. द्वादशीला देवीला पोह्यांचा नैवेद्य करून ब्राह्मणाला दिल्यामुळे सुद्धा देवीची प्रीती लाभते. त्रयोदशीला देवी व ब्राह्मण यांना भाजलेले चणे जर दिले तर वंशवृद्धी होते. चतुर्दशी तिथी असेल तेव्हा देवीला सातूचा नैवेद्य द्यावा आणि द्विजाला दान केला तर शिवशंकराची प्रीती लाभते. पौर्णिमा असेल तर तेव्हा पायसाचा नैवेद्य दाखवावा, तो ब्राह्मणाला द्यावा, म्हणजे सर्व पितरांना सद्गती मिळते. पितृलोकांतून आपल्याला आशीर्वाद मिळतात. रविवारी पायसाचा नैवेद्य दाखवावा. सोमवारच्या दिवशी दुधाचा नैवेद्य दाखवावा. मंगळवारी केळीचा नैवेद्य दाखवावा. बुधवारी लोणीचा नैवेद्य दाखवावा. गुरुवारी साखर, शुक्रवारी खडी साखर आणि शनिवारी गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा नैवेद्य शास्त्रात सांगितला आहे. आता नक्षत्राप्रमाणे नैवेद्याचे पदार्थ सांगते. अश्विन पासून ते अभिजित पर्यंत एकूण 28 नक्षत्र आहेत. त्यासाठी अश्विन पासून अनुक्रमे आपण अशा पुढील प्रमाणे म्हणजे अशा पदार्थांचा नैवेद्य करू शकतात. तर तूप, तीळ, साखर, दही, दूध, दुधावरची मलाई, दह्यावरची मलाई, मोदक, सुतरफेनी, शंकरपाळे, शिरा, पापड, घिवर, वडे, खजूर, गूळ, चण्याचे पीठ, मध, सुरळ, गूळ, द्राक्षे, खजूर, चारोळ्या, अनारसे, लोणी, मुगाचे लाडू, मोदक आणि महाळुंग. विशंखापासून एकंदर 27 योग आहेत. त्याच्यासाठी नैवेद्य पुढील प्रमाणे आहेत. गूळ, मध, तूप, दूध, दही, ताक, अनारसे, लोणी, काकडी, पोळा, मोदक, फणस, केळी, जांभळे, आंबे, तीळ, संत्री, डाळिंबे, बोरे, आवळे, खीर, पोहे, चणे, सुरण याप्रमाणे करून एके 11 आहेत. यासाठी नैवेद्याचे पदार्थ अनुक्रमे शिरा, मांडे, फेण्या, मोदक, पापड, लाडू, घिवर, दही, तूप, नैवेद्य भक्तिपूर्वक पूजा करून अर्पण केले तर जगत माऊली खात्रीने 100% आपल्यावर प्रसन्न होते, हे निश्चित आहे. म्हणून नारदा, आता मी तुला देवीला प्रसन्न करून घेण्याचा एक विशेष पूजेचा प्रकार सांगणार आहे, तो नीट समजून ऐक. तो विधी असा आहे. मोहाच्या वृक्षामध्ये देवीचे वास्तव्य असते. त्या कारणाने त्या वृक्षाची पूजा देवीला आवडते आणि त्या पूजेची ती आनंदाने स्वीकार करते. त्यासाठी चैत्रपासून ते फाल्गुनापर्यंत 12ही महिने प्रत्येक महिन्याच्या शुक्ल तृतीयेला प्रांतकाळी उठावे. मग स्वच्छ मुखमार्जन आटपून स्नान करून धूत वस्त्रे नेसून मोहाच्या वृक्षापाशी जाऊन त्याला देवी समजून पूजा षोडोपचाराने करावी. नैवेद्याच्या पदार्थ प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळे आहेत. असे चैत्र पच्च खाद्य खारीक, खसखस, खवा, खडीसाखर, खोबरे यांच्या चूर्णाचे अगर तुकड्याचे मिश्रण, वैशाख गुळाचे पक्वान, ज्येष्ठ मध, आषाढ लोणी, श्रावण साईचे दूध, भाद्रपद साखर, अश्विन खीर, कार्तिक दूध, मार्गशीर्ष फेण्या, पौष श्रीखंड, माघ गाईचे तूप, फाल्गुनमध्ये नारळ असे पदार्थ अर्पण करावे. दर महिन्याच्या पूजेचे सुद्धा निरनिराळ्या नाम मंत्रांनी आणि दररोज या दर महिन्यात कोणत्या मंत्राचा दररोज आपण नाममंत्र जप 108 वेळा करावा, तर ते आता ऐकूया. तर मित्रांनो, तुम्ही म्हणणार की ताई मोह म्हणजे काय? तर तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये बी कमेंट्स आल्या होते की मोहाचे वृक्ष म्हणजे काय.
एक मोहाचं वृक्ष असतं. तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला दिसून जाईल मोहाचे वृक्ष म्हणजे काय आहे. आणि मोहाचे वृक्षाची पूजा कशी करावी ते तर मी तुम्हाला सांगितलं. देवीला सर्वात जास्त आवडणारं आहे ते झाड मोहाचं वृक्ष. मोहाचे फुलं येतात, तर तुम्हाला गुगलला सर्च केले तर इमेज बरोबर येऊन जातील. तर आता आपण कोणत्या महिन्यात कोणत्या मंत्राचा जप करावा की जेणेकरून दुर्गा माता राणी आपल्यावर प्रसन्न होईल. तर आता आपण चैत्र महिन्यामध्ये ओम मंगलाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ओम मंगलाय नमः, ओम मंगलाय नमः. म्हणजे आपल्या घरात सर्व मंगलमय वातावरण राहतं आणि कोणत्याही कामात अडचण येत नाही. वैशाखमध्ये ओम वैष्णवी दैवे नमः. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिघी देवींचा आपल्यावर आशीर्वाद राहील. वैष्णवी दैवे नमा त्याच्या तिघी देवींचा समावेश असतो. ज्येष्ठमध्ये ओम मायाय नमः, आषाढमध्ये ओम कालरात्रीय नमः, श्रावणामध्ये दुरात्याय नमः, भाद्रपदमध्ये महामायाय नमः, अश्विनमध्ये मातंगिनीय नमः, कार्तिकमध्ये कालिकाय नमः, मार्गशीर्षमध्ये ओम कमलवासिनीय नमः. कमलवासिनीय नमः महालक्ष्मीचे नावे. तर मार्गशीर्ष महिन्यात या मंत्राला खूप महत्त्व आहे. पौष महिन्यामध्ये म्हणजे हा जो महिना आता आपला चालू आहे, ओम शिवाय नमः म्हणजे आपल्याला शिवाची भक्ती जास्त करायची आहे या महिन्यामध्ये. पौष महिना तर तसा नारायणाचा राहतो, सर्वात जास्त आवडता महिना आहे पौष महिना. तरी पण आपल्याला ओम शिवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. माघ महिन्यात सहस्रचरणी नमः. सहस्रचरणीय नमा म्हणजे 1000 नावांना आपण चरणांनी वंदन करत आहे. ओम सहस्रचरणीय नमा. पुढच्या महिन्यात आपल्याला ओम सहस्रचरणीय नमा या मंत्राचा जप करायचा आहे. फाल्गुनमध्ये ओम सर्व मंगल रूपिणीय नमः. जो कोणी ज्या घरांमध्ये अशा ह्या प्रत्येक महिन्यात 108 वेळा जर असे जप केले जाते त्याच्यावर देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतर वृक्षात असलेल्या महेश्वरीने प्रसन्न व्हावे व आपले व्रत पूर्णत्वास जाऊन त्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी पूजेच्या शेवटी तिची प्रार्थना करावी. ओम नम पुष्कर नेत्राय जगद्धात्र्यै नमस्तुते माहेश्वरी महादैवे महामंगलमूर्ती परमानंद परमापापहंत्रीच परमार्गप्रदायिनी परमेश्वरी प्रजोतपती परब्रह्म स्वरूपिणी मददात्री मदोनतमता मनगम्या मोहोन्नता मनस्विनी मुनिदेहा मार्तंड सहचारिणी जय लोकेश्वरी प्राज्ञे प्रलयाबूध सबिर्वे सत्रिवे महामोह विनाशर्थ पूजितासी सुरासरे यमलोका भावकर्मी यमपूजा यमांग्रजा यमनिग्रह रूपाच यजनीय नमो नमा समस्वभावा सर्वेशी सर्वसंग विवर्जिता संगनाश करी काम्य रूपा कारुण्य विग्रहा कंकाल क्रूरा कामाक्षी मीनाक्षी मर्मभेदिनी माधुर्य रूपशीलाच मधुर स्वर पूजिता महामंत्रवती मंत्राज्ञामा मंत्र प्रियंकरी मनुष्य मानस गम्या मनमंथरी प्रियंकरी अश्वत वन निंबा म्रक्रपित्थ बदरिगती पनसार्क करी राधी वृक्ष शीर वृक्ष स्वरूपिणी दुग्धवल्ली निवासाये दयेनिये दयानिधिके दाक्षिणीय करुणारूपे जय सर्वज्ञ वल्लभे. जो कोणी हे स्तोत्र रोज देवीच्या पूजेच्या अंती पठन करेल त्याला रोगाचा भय राहणार नाही, शत्रूचा भय राहणार नाही. धनच्चू असेल तर त्याला खूप प्रमाणात धन मिळेल. धर्म इच्छणाऱ्याला धर्माची प्राप्ती होईल. कामी असेल तर कामना पूर्त होईल. मोक्षाची इच्छा असेल तर मोक्षार्थी लाभेल, त्याला मोक्ष असे फळ मिळेल. असे हे देवीचे स्तोत्र अतिशय चमत्कारिक होते. तर ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकवले. देवीचे अत्यंत चमत्कारिक स्तोत्र होते. ब्राह्मणाला या स्तोत्राच्या पाठामुळे वेद पारंगता प्राप्त होते. क्षत्रियाला चौफेर विजय मिळतो जो श्रवण करतो त्याला. वैश्य असेल तर त्याला धनधान्याची प्राप्ती समृद्धी मिळेल. ज्याच्यावर खूप काही कर्ज झालं आहे तर त्याचं कर्जे दूर होईल. ज्या मुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांचे लग्न जुळतील. मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. ज्याची घराची इच्छा असेल दुकानाची इच्छा असेल त्याला प्रॉपर्टी घेण्याचे सर्व स्वप्न पूर्ण होतील आणि शूद्र सुखी होईल. श्राद्ध करत्यासमयी जर या स्तोत्राचा पाठ केल्याने सर्व पितरांची कल्पांपर्यंत तृप्ती होते, त्यांना नरक यातना होत नाही. असा हा देवीच्या आराधनेचा विधी होता. जो कोणी भक्तिभावाने पूजन करेल या अंती देवलोकात जाऊन राहील. जो कोणी श्रवण करेल तरी पण त्याला देवलोकाची प्राप्ती होईल. नारदा
देवीची कृपा केल्यामुळे सर्वच इच्छा पूर्ण होतात, सर्व पापांचा नाश होतो, अंती बुद्धी निर्मळ होते. जो मनुष्य जिथे जिथे जातो तेथे तेथे त्याची पूजा होऊन मान सन्मान मिळतो. जगदंबा मातेच्या कृपेमुळे हे सर्व घडतं. जो कोणी या कथा ऐकेल तर त्याचे सर्वदूर विजय प्राप्त होईल. नारदा, अशा भक्तांच्या बाबतीत नरकवासांचे तर नावच नको. स्वप्नात सुद्धा तसे घडणार नाही. शिवाय महामायेच्या कृपाप्रसादामुळे सूर्य चंद्र आहे तोपर्यंत त्यांचा वंश वाढतच राहील. तो देवीचा आवडता होय यात शंका नाही. असा हा नरकांपासून वाचवणारा धर्म आहे. महादेवीचे पूजन सर्व प्रकारे मंगलदायक आहे. मघा सांगितल्याप्रमाणे महिन्यानुसार मोहाच्या झाडाची पूजा करीत जावी. मोहाच्या झाडाची पूजा केल्याने देवी अंबे माता दुर्गा माताचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हे स्तोत्र ऐकावे. असा करणारा निष्पाप होतो. त्याला रोगाचे भय राहत नाही, शत्रूचे भय राहत नाही, त्याला धनाची अपार प्राप्ती होते. नुसते श्रवण सुद्धा केले तरी सुद्धा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. ब्रह्मर्ष नारद मुने, आता मी तुला मूळ प्रकृतीच्या 5 प्रकारचे वर्णन सांगते. त्यांचे नाव, स्वरूपे, उत्पत्ती हा विषय जगतासाठी आनंदमयी आहे, तर ते तू आख्यान त्यांचा महिमा ऐक. प्रकृती पंचक मोठे विलक्षण तर आहे, शिवाय मुक्तिदायक सुद्धा आहे. तर 5 प्रकारचे वर्णन कोणते कोणते आहेत? विविध शक्तीचे वर्णन. आता विविध शक्तीचे आपण वर्णन ऐकूया. मग नारायण मुनी पुढे सांगण्यास आरंभ केला. नारदा, परमब्रह्मस्वरूपिणी अशी माया त्रिगुणीमयी आहे. तिला वेद प्रकृती असे नाव देतात. ती सृष्टी निर्माण करते तेव्हा स्वतः 5 रूपांमध्ये प्रकट होते. ती रूपे म्हणजे गणेश, माता, दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री अशी नावे आहेत. ती 5 रूपांमध्ये प्रकट होते. तर 5 रूपांमध्ये कुठे कुठे प्रकट होते? गणेशाची माता, दुर्गा माता, राधा, लक्ष्मी आणि सरस्वती आणि सावित्री अशा 5 रूपांमध्ये देवी प्रकट होते. त्यावर नारदांनी विचारले, महाराज, जगातील ज्ञानी लोकात तुम्ही श्रेष्ठ आहात, तेव्हा हे साधूवर्य कृपा करून मला सांगा की जी मूळ प्रकृती म्हणतात ती कोण आहे, कशी आहे, तिला कशी ओळखावी आणि तिचे अवतार कुठे झालेत? तुमच्याशिवाय अन्य कुणीही हे सांगू शकणार नाही. नारायण म्हणाले, वत्सा, त्या प्रकृतीची सर्व लक्षणे तंतोतंत वर्णन करण्याची कुणाचीच पात्रता नाही. तथापि माझ्या वडिलांकडून अर्थात धर्मांकडून जे काही थोडेफार ऐकले आहे तेच तुला सांगतो. प्रकृती या शब्दाचा अर्थ काय? तर प्र हे म्हणजे पद, प्रकृष्ट वाचक आहे आणि कृती म्हणजे पद सृष्टी वाचक आहे. याचाच अर्थ असा आहे की जी सृष्टीची आदी कारण अर्थात प्रकृष्ट रूप आहे ती प्रकृती या नावाने प्रसिद्ध आहे. हे तिचे तात्विक लक्षण आहे. आता तिच्या स्वरूपाचे लक्षण आहे. 3 गुणांपैकी जो सत्वगुण आहे त्याला प्र या पदानाने ओळखावा. कृ हे पद रजोगुणाचे बोध करून तर ती या पदाने तमोगुण दर्शवला जातो. अशी ती 3 गुणात्मक जी शक्तियुक्ता सृष्टी निर्माण होण्याचे मूळ कारण आहे तिचेच प्रकृती असे नाव आहे. आता याच विषय अजून वेगळ्या शब्दात मांडतो. दृश्य सृष्टी निर्माण होण्या अगोदर जे काही असते त्याचे अवस्थेचे नाव प्र असे जाण. आणि ही जी दिसणारी साकार अशी स्थूल सूक्ष्म सृष्टी आहे तिला कृती म्हणता येईल. तात्पर्य असे की सृष्टीच्या आधीपासून जिचे अस्तित्व आहे तीच प्रकृती असे समज. आता याची संगती अशी आहे की अनिवार्याच्या परमात्म्याने योग बळाने आपलेच 2 भाग केले, अर्थात कल्पनेने. एका भागाला पुरुष, दुसऱ्या भागाला डावीकडून भागाला प्रकृती असे म्हणतात. तर ही जर प्रकृती आहे ना तर परब्रह्माचे हुबेहूब प्रतिरूप आहे. त्याच्याच प्रमाणे ती अविनाशी व सनातन आहे. उदाहरण दाखील अग्नी व उष्णता असा तो संबंध आहे. त्यामुळे जे योगी असतात ते स्त्री व पुरुष असा फरक न करता प्रकृती पुरुष एक रूपच मानतात. तेव्हा नित्य, निरंजन, निरंतर, अविकारी व नित्यपूर्ण असे हे जे ब्रह्मत्व आहे तेच नाना रूपात नटलेले आहे अशी वस्तुस्थिती आहे. पुढे असे की या सर्व तंत्र स्वतंत्र अशा श्रीकृष्ण परमात्म्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्यामधूनच ती मूळ ईश्वरी प्रकट उपसते. त्यानंतर मग सृष्टीचा कारभार चालवावा म्हणून आणि भक्तांवर अनुग्रह करावा अशा हेतूसाठी त्या ईश्वरी प्रकृतीच्या आज्ञेने तिच्यामधून 5 विभिन्न साकार शक्ती प्रकटतात. याच 5 शक्ती प्रमुख म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याची नावे तुला सुरुवातीला सांगितली आहे, पण त्यासुद्धा दुर्गा ही सर्वश्रेष्ठ नाव आहे. ब्रह्मदेवासहित सर्व देवी देवता ऋषी मुनी मानव तिची दुर्गा मातेच्या या नावाने स्तुती करतात. जो कोणी दुर्गा मातेच्या नावाने स्तुती करतो त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, कोणतेही प्रायश्चित त्याला करावं लागत नाही. अशा या सनातनी विश्वाची अधिष्ठान हे दुर्गा मातेच्या नावाने ओळखले जाते.
तीच धर्म, तीच सत्य, तीच कीर्ती, तीच सुयश, तीच कल्याणकारिणी, त्याचप्रमाणे सुख, मोक्ष, हर्ष देणारी आणि दुःखांचा व संकटांचा नाश करणारी तीच होय. शरण आलेल्या दीन भक्तांचे संरक्षण करणारी तेजोरूपिणी मूळ अधिष्ठात्री देवी आहे. ती सर्व शक्ती स्वरूपाशी परमात्म्याशी सतत एक रूपाने असणारी पराशक्ती आहे. ती सिद्धीची स्वामिनी, सिद्धी स्वरूपा सिद्धी देणारी आहे. पण परमेश्वरी सिद्धी सुद्धा तीच आहे. बुद्धी, झोप, भूक, तहान, छाया, एकाग्रता, दया, स्मृती, जाती, शांती, भ्रम, शांती, क्रांती, स्फूर्ती, संतुष्टी, पुष्टी, लक्ष्मी, माया, धैर्य, सर्व शक्तीची ती आगार आहे. ती कृष्ण शक्ती आहे. वत्सा, नारदा हे जे काही वर्णन केले आहे त्या दुर्गाचे वेदांनी जे गुण वर्णिले आहेत या पुराणांमध्ये, त्यापैकी किंचितचा अंश आहे. याचे कारण असे आहे की काही वर्णन केलेले त्या दुर्गाचे देवीचे वर्णन करणे अशक्य आहे. पण जो कोणी दुर्गा मातेचे वर्णन ऐकतो त्याच्या 7 पिढ्यांच्या नरकांमध्ये जर पितर पडलेले असतील तर त्यांचे नरक पितृतून बाहेर येतील आणि संतुष्ट होऊन त्यांचा कुलांचा उद्धार होईल. तिचे गुण संपूर्णपणे वर्णन करण्यास कुणीच पात्र नाही. हे गुण अनंत आहेत. दुर्गा देवीचे गुण अनंत आहेत. आता तिचे अजून हे 4 अवतार आहेत, त्याचे वर्णन करतो ते ऐका. दुसरी जी मूर्ती आहे ती महाशक्ती पद्या नावाची आहे. ती स्वतः विशुद्ध सत्व स्वरूपा असून कृष्णाच्या ऐश्वर्याची अधिष्ठात्री आहे. विश्वातील सर्व संपत्ती हेच तिचे स्वरूप आहे. अत्यंत उदार, शांत, तेजस्वी, सर्व मंगला, सुचीची अशी असून लोभ, मोह, वासना, क्रोध, मद, मत्सर, अहंकार हे तिच्या ठिकाणी नाव निशाणी सुद्धा नाही. भक्तांवर स्वपतीवर प्रीती असून भगवंताला ती सर्वाधिक प्रिय आहे. याचमुळे ती सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे. ही महाशक्ती जीवाची पोषण होण्यासाठी धान्य बीजरूपिणी आहे. शिवाय आदर्श पतिव्रता म्हणून महालक्ष्मीच्या स्वरूपात वैकुंठनाथाची चरणसेवा सतत करत असते. ही महाशक्ती स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी, राजाच्या घरी राजलक्ष्मी, मृत्यूलोकात पुण्यवंतांच्या घरी गृहलक्ष्मी. नारदा सर्वत्र जे जे काही सुंदर उदांत राजाच्या राजलक्ष्मी व मृत्यूलोकात पुण्यवंतांच्या घरी गृहलक्ष्मी असे हे सर्वत्र जे काही सुंदर उदांत व उन्मंत आहे ती सर्व तीच आहे. पुण्यवंतांच्या घरी यशकीर्ती नावाने, राजलोकांच्या घरी सामर्थ्य शक्ती तीच आहे. जास्त किती सांगणार, पण थोडक्यात सांगायचे झाले तर निश्चित समज की वाण्याकडे असलेले व्यापार, कौशल्य, पाप्यांची कुटील बुद्धी तीच आहे. सर्व वेद तीच सांगते. आता तिसरी देवी जी आहे ती सरस्वती या नावाची आहे. तर तिच्याबद्दल सांगतो. पहिली देवी कोणती? दुर्गा माता. दुसरी महाशक्ती. तिसरी आता सरस्वती नावाची आहे. तर ती परमात्म्याची ज्ञानाची अधिष्ठात्री, वाचारूपिणी आणि विद्यारूपिणी आहे. ती मानवांमध्ये बुद्धी, काव्यशक्ती, मेधाशक्ती, प्रतिभाशक्ती, स्मरणशक्ती रूपात असते. जेव्हा नाना तऱ्हेच्या सिद्धांतांमध्ये मतभिन्नता उद्भवते तेव्हा विषयाची अचूक व्याख्या करून सर्व भेद व संशय दूर करते आणि सांगोपांग ज्ञान प्रकट करते. वत्सा विचारशक्ती, ग्रंथरचनाशक्ती तीच होय. तसेच संगतातील सूर, ताल व लय तिची स्वरूपे आहेत. अनेक व्याख्या, वाद विवाद, विषयाचे ज्ञान, वाणी, कल्पनाविषयी स्फूर्ती तीच आहे. तिचे स्वरूप शांत आहे. तिच्या हातात वीणा आहे, पुस्तक आहे आणि पुस्तक व सूर व शब्द यांची प्रतीकी आहे. ती निखळ सत्वमूर्ती असून शील शक्ती असल्यामुळे श्रीहरीची सरस्वती माता सर्वात आवडती आहे. तिची कांती तर अशी आहे की जणू निर्मळ बर्फ किंवा चंदन मोगरा, चंद्रविकासिनी, कमिलिनी नाही तर शुभ्र कमळ कालिका. तर ती रत्नांची माळ हाती घेऊन श्रीकृष्ण परमात्म्याचे स्मरण करत आहे. तिचे सात्विक स्वरूप आहे. तप आणि म्हणून तपस्यांना तपाचे फळ ती देते. सिद्धी तीच आहे. सिद्धी देणारी पण तीच आहे. जर ती नसेल तर वेदा संकट सर्व ब्राह्मण मुके होऊन मृत माणसासारखे होतील. जर सरस्वती देवीचा आशीर्वाद राहणार नाही तर कोणीच बोलू शकणार नाही, ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. सर्व अचेत मूर्ख गाढव राहतील. ती सरस्वती देवीचा आशीर्वाद आहे म्हणून आपण बोलू शकतो, कोणाला ज्ञान देऊ शकतो, कोणाला समजवू शकतो. जो खूप हुशार असेल घरात, मुलगा असो, मुलगी असो, बायको असो, नवरा असो, सासू असो, सासरे असो, धीर असो, धीराणी असो, कोणत्याही प्रकारे मामा असो, मामी असो, जर खूप हुशार असेल तर त्याच्यावर देवी सरस्वतीचा साक्षात आशीर्वाद असेल असे वर्णन सांगितले. आता चौथी देवी अपरा. चौथी देवी अपरा. पहिली दुर्गा माता, दुसरी
महाशक्ती, तिसरी सरस्वती माता आणि चौथी अपरा अर्थात सावित्री. तिचा महिमा सांगेन ते ऐका. 4 वर्णांची ती माता आहे. वेदातील छंदांची ती जननी आहे. संध्यावदनांची मंत्र आहे, तंत्र आहे. याची उत्पत्ती तिच्यापासून झाली आहे. ती सर्व ब्राह्मणातील जाती असून स्वतः तरोरूपिणी आहे. ब्रह्मा, तेज रूपा, सर्व संस्कार रूपा, पवित्र्याची प्रत्यक्ष मूर्ती आहे. तिचे एक नाव गायत्री असे म्हटले गेले आहे. गायत्री म्हणजे यज्ञामध्ये. यज्ञ तिच्याशिवाय अपूर्ण आहे. यज्ञामध्ये गायत्री देवीच्या नावाने आहुती टाकणार तरच तुमचा यज्ञ सफल होईल. तिचे ब्रह्मलोकामध्ये गायत्री देवीचे वास्तव्य आहे. सर्व तीर्थ आपल्या शुद्धीसाठी तिने स्पर्श केला आहे अशी तिची प्रार्थना करावी. जो कोणी हे आख्यान पंचदेवींचे ऐकेल त्याला सर्व गोष्टी सहज मिळतील. ती स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे. शुद्ध स्वरूपा, परमानंद रूपा, सर्वश्रेष्ठ सनातनी तीच आहे. परब्रह्म स्वरूपिणी, मोक्ष देणारी, ब्रह्म तेजोमय असून तिची अधिष्ठात्री देवी आहे. हिच्या चरणधुळीची स्पर्श मात्रे करून सर्व जग पावन होते असे 4थ्या देवीचे वर्णन सांगितले आहे. आता 5वी देवी प्रकृती पंचकामधील अंतिम शक्ती देवी जी आहे ती राधिका. 5वी देवी राधिका. पहिली दुर्गादेवी, दुसरी महाशक्ती, तिसरी सरस्वती, चौथी सावित्री आणि 5वी राधिका. ती पंचप्राणांची आधारभूत आहे. पंचप्राण तिचे स्वरूप आहे. 5ही शक्तींमध्ये सर्वाधिक रूपवती व श्रेष्ठ असून ती कृष्णाला प्राणापेक्षा आवडती आहे. राधिका ही कृष्णाला स्वतःच्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त आवडती आहे. अणुरेणूमध्ये तिचा वास असतो. आपल्या सौभाग्याचा तिला अभिमान असतो. तिच्या गौरवासाठी किती बोलणार. श्रीकृष्ण परमात्म्याचे डावे अंगच ती सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांचे सार, सनातनी, विश्वाची पूर्वीपासून विद्यमान असणारी उच्च प्रतीचा आनंद हेच तिचा निराकार रूप आहे. अशी ती मान्यवर महात्म्यांनी पूजलेली आणखी कशी आहे तर ती ऐका. श्रीकृष्ण परमात्म्याच्या रासक्रीडेची आदिदेवता रासमंडलातून प्रकटली. रासमंडळाचे भूषण रासाची स्वामिनी, रसिक श्रेष्ठा, रासमंडळाच्या आसपास नित्य वावरणारी गोलोकवासिनी देवी, गोपवेशधारिणी, अत्यंत आनंदमयी, समाधानी, हर्षाची प्रत्यक्ष मूर्ती, आकार नसलेली, गुणविरहित, निर्लेप, आत्मरूपा, निसंकल्पा, अहंकार शून्य, भक्तांवर कृपा करणारी म्हणून प्रकट होणारी, वेद पारंगत, अभ्यासू, जिला ध्यान मार्गाने जाणून घेतात अशी आहे. देवांचा राजा इंद्र व मुनी हे सुद्धा तिला उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. शुद्ध असा अग्नी हेच तिचे वस्त्र होय. अंगभर दागिने लिहालेली अशा तिचे रूप पाहिले की असे वाटते की जणू एकाच वेळी करोडो चंद्र उगवले आहेत की काय. श्रीकृष्णाची सेवा, भक्ती तसेच सर्व प्रकारची संपत्ती देणारी अशी ती आहे. 12 कल्पांमध्ये तिने गोकुळात वृषभानू नामक गवळ्यांच्या घरी कन्येच्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे. 12 कल्पांमध्ये गोकुळामध्ये वृषभानू नावाने राधिकाचा जन्म झालेला आहे. गोकुळामध्ये तर तिने गोकुळामध्ये कन्येच्या रूपात गवळ्याच्या घरी जन्म घेतला वृषभानू या नावाने. तिच्या पदस्पर्शाने धरणी पवित्र होते. तिचे रूप ब्रह्मा वगैरे नाही आणि अकलनीय आहे. तरीही वृंदावनात मात्र सर्वांना ती पाहता आली असे म्हणतात. ती सर्व रत्नांमध्ये श्रीरत्न श्रेष्ठ आहे. अशा स्त्रियांमध्ये ती श्रेष्ठ आहे. ती जेव्हा श्रीकृष्णाच्या वक्षस्थलावर विराजमान होते तेव्हा असा भास होतो की आकाशात जसे काही घन नीळ ढगांमध्ये जणू वीजच चमकत आहे की काय. पूर्वी एकेकाळी आत्मशुद्धीसाठी तिच्या पावलांच्या नखांचे दर्शन घडावे अशा हेतूने ब्रह्मदेवाने 60,000 वर्षापर्यंत उग्र तपश्चर्या केली होती. पण त्याला स्वप्नात सुद्धा तिचे नख दिसू लागले नव्हते. पण प्रत्यक्ष पाहण्याची गोष्ट कशाला. मग त्याने काय केले तर तपश्चर्याच्या जोरावर वृंदावनातल्या वनात तिचे दर्शन घेतले. तो धन्य झाला. अशी ती पंचमी देवी राधा आहे. तर ब्रह्मदेवाने खूप वर्षपर्यंत राधिकाच्या दर्शनासाठी उग्र तप केले आणि तप केल्यानंतर वृंदावनातल्या वनात राधाचे दर्शन झाले. तर ती देवी पंचम देवी आहे. तर वत्सात या जगात जितक्या म्हणून स्त्रिया आहेत तेवढ्या सर्व स्त्रिया प्रकृतीच्या कलाच्या अंशापासून उत्पन्न झाल्या आहेत. अशा या 5 परिपूर्ण विद्या प्रसिद्ध, त्याशिवाय प्रकृती अंशात्मक आणखी निवडूक देवीचा वृत्तांत सांगतो तर तो ऐका. तर अशा या 5 देवींचे वर्णन केले होते मित्रांनो. तर मी तुम्हाला
या 5 देवींचे वर्णन सांगितले, तर मला अशी आशा आहे की तुम्हाला देवीची आराधना कशी करावी, देवीचे रूप कोणते, वर्णन कोणते, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली आहे. तर पुढे व्हिडिओ बघत राहायचे. सरस्वती मातेची आराधना कशी करायची, देवीची आराधना कशी करायची, लक्ष्मीची आराधना कशी करायची, असे सर्व देवींची आराधना मंत्र स्तोत्र येणार आहे. देवी भागवत पुराणातील महात्म्य आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पाहत राहायचे, जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करायचे, म्हणजे त्याचे पुण्य पण तुम्हाला लाभेल. मला अशी आशा आहे की तुम्हाला 5 देवींचे नावं लक्षात राहिलेच असतील. कोणत्या कोणत्या आहे कमेंट्स करून नक्की सांगाव्या. पहिली देवी दुर्गा माता, दुसरी महाशक्ती, तिसरी सरस्वती माता, चौथी लक्ष्मी माता आणि 5वी राधा. तर अशा 5 रूपांचे वर्णन मी तुम्हाला सांगितले आहे. दुर्गा माता, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री असे 5 रूपांचे वर्णन आपण ऐकले. कमेंट्स करून ज्यांना समजला असेल व्हिडिओ, कमेंट्समध्ये नक्की 5 देव्यांचे नावं लिहा, म्हणजे 5 देव्यांचा आपल्या घरावर, आपल्या कुलावर आशीर्वाद राहील. जय माता दी, जय श्री महाकाल.